नमस्कार. मी चंद्रकांत गुडेवार. सध्या रिटायर म्युन्सिपल कमिशनर आहे सोलापूर आणि अमरावती, आणि नवी मुंबई येथे कारगर येथे माझ्या फ्लॅटमध्ये राहत आहे. माझ्या सर्व्हिसच्या काळामध्ये आम्ही सर्व गव्हर्नमेंट सर्वांसाठी आणि पर्टिक्युलरली काही माझ्या नातेवाईकांसाठी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी केली होती. आणि या कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमार्फत आम्ही सिडकोचे टेंडर प्लॉट्स विकत घेतले होते. हे टेंडर प्लॉट्स विकत घेताना आपल्याला प्रायव्हेट बिल्डरसोबत कॉम्पिट करून घ्यावे लागतात. आमचे जवळपास स्टेटमधले जे आमचे अधिकारी मित्रमंडळी आणि माझे काही इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमधले काही मित्रमंडळी, काही BJTIमधले माझे मित्रमंडळी आणि सामाजिक सेवेमध्ये असलेले काही मित्रमंडळी मिळून आम्ही एक टेंडरमध्ये म्हणजे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तयार करून सिडकोचे जे प्लॉट्स असतात ओपन मार्केटमध्ये ऑप्शन विकण्यासाठी त्यामध्ये भाग घेतला. हा प्रयोग आम्ही सर्वात प्रथम पहिल्यांदा 2021मध्ये केला. आणि त्यावेळेस आम्हाला 2 प्लॉट मिळाले आणि दोन्ही प्लॉटवर या खारघरमधल्या प्लॉटवर आम्ही 22 फ्लॅट बांधू शकलो आणि 8 दुकान बांधता आले. तसंच घनसोलीला एक प्लॉट आम्हाला मिळाला. त्या ठिकाणी आम्ही 24 फ्लॅट बांधले आणि 16 शॉप्स बांधले. घनसोलीची साईट ही फार प्रीमियम आहे. ती रिलायन्सच्या हेडक्वॉर्टरच्या समोरच आहे एक्झॅक्ट. आणि त्यानंतर हे दोन्ही प्रोजेक्ट सक्सेसफुल झाल्यानंतर मग आमच्या सर्व ऑफिसर लोकांनी जे मुंबईमध्ये राहत होते त्यांना घर घेणं शक्य नव्हतं. सर्वांनी मला विनंती केली आणि मग त्यांनी विनंती केल्याप्रमाणे आम्ही परत खारघरमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून 3 प्लॉट्स घेतले आणि त्या ठिकाणी सध्या आमचं 128 फ्लॅट बांधणं चालू आहे. ते मोस्टली 64 3 BHKचे आणि 64 4 BHK चालू आहे. ही सर्व आम्ही कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावाखालीच केलेले आहेत. आणि हे प्लॉट्स आम्ही ओपन कॉम्पिटिशनमध्ये प्रायव्हेट बिल्डरसोबत कॉम्पिट करून घेतलेले आहेत. तसंच एक सोसायटी प्लॉट असतो सिडकोचा, तो ओन्ली रिझर्व फॉर गव्हर्नमेंट सर्वंटसाठी होतो. तोही प्लॉट मला लकीली इथे नेरूलमध्ये पाम बीच रोड मिळाला आहे. त्या ठिकाणी आम्ही आता 66 फ्लॅटचं काम चालू आहे माझं. या माध्यमातून मला फक्त समाज बांधवाला हे सांगायचं की जर सगळे समाज बांधव जर एकत्र आलेत आणि ज्यांना नवी मुंबई एरियामध्ये घर पाहिजे असेल, फ्लॅट पाहिजे असेल, आणि त्या सर्वांनी जर ते कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी केली आणि तर या सोसायटीच्या माध्यमातून जे घर बांधलं जाईल ते स्वतःचं घर असल्यामुळे चांगल्या क्वालिटीचं बांधलं जाईल, नंबर 1. नंबर 2, ते मार्केटपेक्षा जवळपास 40% रेटने कमी मिळेल तुम्हाला. जे प्रिव्हेलिंग मार्केट रेट्स आहेत त्यापेक्षा 40% रक्कमने कमी मिळेल. फक्त एकच त्यामध्ये मुख्य अडचण एकच आहे की तुम्हाला लँडची किंमत सुरुवातीला 100% भरावी लागते. जे काही मेंबर असतील तर लँडसाठी की नाही बँकेकडून लोन मिळत नाही. लँडसाठी तुम्हाला ओन कंट्रीब्युशन सगळ्या मेंबरने देणं आवश्यक आहे. आणि लँडचं कंट्रीब्युशन हे 100% सिडकोच्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या खात्यामध्ये जमा होऊन जातं. राहिलेला प्रश्न कन्स्ट्रक्शनचा, तर कन्स्ट्रक्शनला कुठलीही बँक तुमच्याकडे लँड असेल तर इझिली कन्स्ट्रक्शन लोन कमी रेटमध्ये मिळतं. आम्ही काही प्रोजेक्टला तर हेड ऑफिसला जाऊन स्पेशल इंटरेस्ट रेट मंजूर करून घेतले. मार्केटमध्ये 8.6 रेट असेल, आम्हाला ते 8.3 मिळालं. म्हणजे जवळपास 0.3 पॉईंटनी आम्हाला मार्केट रेटपेक्षा कमी रेट मिळालेला आहे, इंटरेस्ट रेट मिळाला आहे. अशा पद्धतीने आम्ही आमच्या सगळ्या मेंबर लोकांना बेनिफिट द्यायचा प्रयत्न केला. आपल्या समाजातले किंवा तेलुगू समाज बांधव त्यांना कोणी असं काही करायचं असेल त्यांच्यामार्फत ही स्कीम राबवायची असेल तर त्यांना मी माझं नॉलेज शेअरिंग करून देईल, त्यांना माझी मदत करता येईल आणि ती स्वतः घर ते फ्लॅट्स चांगल्या प्रकारे चांगल्या गुणवत्तेने ते बांधू शकतील. आणि तुम्हाला जवळपास 40% मार्केटपेक्षा कमी रेट मिळणं ही म्हणजे ही लहान गोष्ट नाही आहे. तर मला वाटतं की सर हे चांगलं आहे. आणि सर याच्यात आपण हॉस्पिटल दुसरे कमर्शियलसाठी पण करू शकतो ना सर, कॉम्पिटिशन करून. म्हणजे कमर्शियल प्रोजेक्ट आहेत ना, हॉस्पिटलसाठी जेव्हा सिडको काही प्लॉट रिझर्व करते त्या ठिकाणी तुम्ही ते हॉस्पिटलसाठी मग काही डॉक्टर मंडळी एकत्र येऊन ते भरू शकतात आणि जागा घेऊन त्यांचे हॉस्पिटल स्वतः बनवू शकतात. की हॉस्पिटल स्वतः रन करू शकतात कॉपरेटिव्ह बेसिसवर. ते त्यांच्या बोनस ऑपरेंटी कसं करायचं ते ठरवू शकतात. बरोबर आहे. थँक्यू सर. डॉक्टर चंद्रवंत सर आपले FTAMचे ॲडवायझर आहेत आणि पुढच्या 25 ऑगस्टला सुद्धा सरांचं थोडं मार्गदर्शन राहील. सर्वांनी 25 ऑगस्टला येऊन तुम्ही कार्यक्रमात सहभाग व्हा. आणि सर सोलापूरमध्ये सुद्धा बरेच सेवा करतात, आता रिटायर झाले आहेत. पुढे समाजसेवासाठी आणि गव्हर्नमेंट पार्टिसिपेशनसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहेत. सर आपण सर्वांनी सरांना सपोर्ट करूया.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तेलुगू. धन्यवाद.